कोण होतीस तू काय झालीस तू च्या भागाची सुरुवात होते कावेरी आणि यश पासून. तर आता इथे यश खात बसलेला असतो काहीतरी मग मधून. मस्त लागते असं म्हणतो आता यश. खरंच छान लागते हो असं म्हणतो आता यश. तर आता कावेरी खूप खुश होते. तर मग आता यशची बहीण मात्र नाखुश असते खूप. झालं, हा गावंढळपणा सुद्धा आवडला यशला असं म्हणते आता त्याची बहीण. उद्या कावेरीने सांगितलं म्हणून शेणाने घर सारवायला नाही घेतलं म्हणजे झालं असं म्हणते आता ती. वा असं म्हणतो आता यश. मस्त आयडिया आहे तुमची. एकतर खारी खायची म्हणजे सगळीकडे पडते आणि तुम्ही म्हणालात ना ते बरोबर आहे. खारीचा क्रिस्पीपणा आणि चहाचा गोडवा. वाव, काय कॉम्बिनेशन आहे. वाव नाही भारी असं म्हणते आता कावेरी. आमच्याकडे असं काही घडलं ना की आम्ही म्हणतो भारी भारी असं म्हणतो आता यश. झालं, आता खारीवर निबंध लिहिणार का असं म्हणते आता यशची बहीण. प्रिय खारी तू लई भारी भारी असं म्हणतो आता यश. भास्कर असं म्हणते ती. पुरे झाला हा फडकटपणा, उगाच काहीतरी. अगं पोरकटपणा आहे म्हणून तर मजा येते असं म्हणतो आता यश. तूही टेस्ट करून बघ ना घे असं म्हणतो आता यश. ही फालतूगिरी तुम्हालाच शोभते, नको मला असं म्हणते ती आता यशची बहीण. शी म्हणून जाते ती तिथून. प्रिय खारी तुलाही भारी हे पण चांगलं आहे खूप असं म्हणून जातात त्या तिथून. तुम्हाला खरंच अशी चहा खारी खायला आवडली ना असं म्हणते आता कावेरी. हो असं म्हणतो आता यश. तर मग आता इथे सुलक्षणा आपल्या खोलीमध्ये असते. तर तर मग आता ती यशची काकू असते. तर मग आता ती काकू म्हणते आता सुलक्षणाला की अहो बघा ना वहिनी, या कॅलेंडरमध्ये मला उद्याचा दिवस खूप शुभ वाटतोय. मला का वाटतंय वहिनी, तुमची काय हरकत नसेल तर उद्याच आपण निशा आणि मकरंदचा साखरपुडा उरकून टाकूया का असं म्हणते ती. उद्या असं म्हणते सुलक्षणा. नाही हा, अगं खूप घाई होईल आणि साखरपुडा काय उरकून टाकायची गोष्ट आहे का. व्यवस्थित करायला नको का आणि आपल्याला तयारी करायला वेळ तरी मिळायला हवा की नाही. अहो वहिनी काय हरकत आहे असं म्हणते आता हे होणं. घरच्या घरी तर हा सोहळा करायचा आहे ना. अहो म्हणजे हे बघा, घरच्यांसमोर निशानी आणि मंदारने एकमेकांना अंगठी घालायची आहे, बस इतकंच करायचं आहे. पण आता सुलक्षणा म्हणते अगं पण ह्यांना सुद्धा. तर मग आता त्या म्हणतात अहो पण निशानी आणि मकरंदनी एकमेकांना पसंत केलंय की नाही, हो की नाही. आणि तसंही आता आपण मुहूर्त बघून लग्न करणार आहोत, पत्रिका छापणार आहोत, विधिवत सगळं करणार आहोतच ना. मग आत्ताच हा साखरपुडा करून टाकूयात ना. मला निशाच्या लग्नात कुठलेही विघ्न नको आहे आणि आपण एक एक विधी उरकून टाकूया. मला तुझी काही कळती आहे असं म्हणते सुलक्षणा. पण आपण एक गोष्ट विसरून गेलो का निशाची आणि मकरंदांची पत्रिका आपण कुठे पाहिली आहे असं म्हणते आता सुलक्षणा. ती जुळते की नाही बघायला नको का. त्यासाठी आपल्याला गुरुजींकडे पत्रिका पाठवावे लागतील. त्या जुळल्या की बघू आपण. वहिनी त्याची काही गरज नाही. यमुनाने सगळं ज्योतिष ॲपवरून बघितलंय, सगळं जुळलंय असं म्हणतात आता त्या. यमुनाने, तिला काय कळतंय. आणि तुमच्या ह्या ॲपवरती वगैरे माझा काही विश्वास नाही आहे हा. ते काय नाही चालणार. विद्या असं म्हणते. ए विद्या, नाही, त्या दोघांच्याही पत्रिका आपण मेणसे गुरुजींना दाखवूया आणि आपल्याला होकार कळवला तर डोळे झाकून आपण नंतर साखरपुडा करू, मग तर झालं असं म्हणते आता सुलक्षणा. तर आता इथे रात्र झालेले दाखवलंय. तर मग आता इथे अशी वहिनी येते आणि म्हणते कावेरी वहिनी एक मोठा प्रॉब्लेम झालाय. तर आता कावेरी म्हणते काय. त्या मकरंद आणि निशाचा उद्या साखरपुडा करायचं म्हणतायत हे असं म्हणते आता ती वहिनी. तर मग आता इथे दाखवलंय की विद्याला कसं सुलक्षणाने बोलवलेली असते आणि उद्या तू आता जाऊन निशाची पत्रिका घेऊन ये आणि उद्या पेंडसे गुरुजींना मकरंदची आणि निशाची कुंडली पाठवून दे आणि त्यांना म्हणावं मला फोन करा. म्हणजे निशा आणि मकरंदचा साखरपुडा करणारच. जाऊन आता कावेरी वहिनीला सांगायला हवं असं म्हणते आता विद्या मनातल्या मनात. काय लक्ष कुठे आहे तुझं, काय म्हणाले मी आता तुला पेंड्स. तर आता असं विचारते सुलक्षणा. तर मग आता विद्या सगळं गोंधळते आणि म्हणते निशाला फोन करा आणि गुरुजींची पत्रिका बघा असं काहीतरी विचित्र बोलते ती. अगं बाई, निशाची आणि मकरंदांची पत्रिका जुळवायची आहे. तर मग आता तेवढ्यातच काकू म्हणते यशची वहिनी मी काय बोलू का. मकरंद रावांनी मुळात पत्रिकाच दिली नाही आपल्याला. हो, त्यांनी फक्त आपली जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मस्थळ तेवढंच लिहून दिलंय. तर त्यांची जी काय माहिती आहे ना तो विद्याला दे असं म्हणते सुलक्षणा. आणि विद्या निशाची पत्रिका आणि त्यांची माहिती ही पेंडसे गुरुजींना पाठवून दे आणि त्यांना म्हणावं पत्रिका बघितला की लगेच मला फोन करा. कळलं असं म्हणते सुलक्षणा. नशीब माझं वहिनी, ते होईल ते सगळं. पण तुम्ही सांगा उद्या करायचं का आपण साखरपुडा असं म्हणते आता निशाचे म्हणजे यशची काकू. तर आता विद्या म्हणते उद्या साखरपुडा आहे. हो उद्या आज साखरपुडा आहे मकरंद आणि निशाचा. करूया ना वहिनी, करूया ना असं म्हणते आता ती काकू. हो, एकीकडे साखरपुड्याची तयारी कर वहिनी, थँक्यू सो मच असं म्हणते ती. हे विद्या चल चल चल
सगळे तुला डिटेल्स इथे माहिती देते, त्याप्रमाणे तू सगळं कर असं म्हणतात ते. तर आता कावेरी म्हणते, काय साखरपुडा? मला त्या दोघांची पत्रिका गुरुजींकडे पाठवायला सांगितली आहे हो, असं म्हणते आता विद्या. काय करायचं आपण? तर आता कॉल येतो कावेरीला कोणाचा तरी. तर आता कावेरी तो कॉल घेते. तर आता तो मकरंदचा कॉल असतो. अगो कावेरी, आनंदाची बातमी तुला कळली की नाही, असं म्हणतो आता मकरंद. उद्या माझा आणि निशाचा साखरपुडा होणार आहे. तू मला जितकं दूर पळवण्याचा प्रयत्न करतेस ना, मी तितकाच तुझ्या जवळ येतोय, असं म्हणतो मकरंद कावेरीला. कावेरी, आता मी या घरचा जावई होणार. हॅप्पी? म्हणून हसायला लागतो तो आता. तर आता तिथूनच यश पास होत असतो. कावेरी बहिणी काय झालं, असं म्हणते आता विद्या कावेरीला. तर आता लांबून यश सगळं हे बघत असतो. तर आता कावेरी हात आपले हलवायला लागते. तर आता यश लांबून हे बघत असतो. विद्याताई, मला एक मस्त आयडिया सुचली आहे, असं म्हणते आता कावेरी. काय आयडिया आहे हो, असं म्हणते आता विद्या. आधी सांगू तरी द्या, असं म्हणते आता कावेरी. सांगा सांगा, आयडिया सांगा. मानचा पत्रिका जुळवण्यावर विश्वास आहे ना, असं म्हणते कावेरी. सागर बुड्या होण्याआधी असं काहीतरी कळलं की मकरंद आणि निशाची पत्रिका अजिबात जुळत नाहीये, तर हे लग्न होणारच नाही, असं म्हणते आता कावेरी. कावेरी वहिनी, का डोकं चालतो हे, असं म्हणते आता विद्या. आणि माया करते आता ती कावेरीची. वा 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 वा. म्हणजे काय होईल माहितीये का? होडी पण बुडेल आणि पाणी पण हलणार नाही, असं म्हणते विद्या. काय, असं म्हणते आता कावेरी. या दोघी एवढं काय सिक्रेट बोलतायत, असं म्हणतो आता यश. आणि दोघी आता टाळ्या मारून खूप हसत असतात. तेवढ्यातच यश आता येतो तिथे. काय चाललंय तुमचं, असं म्हणतो आता यश. आमचं बायकांचं चाललंय भाऊजी, तुमचं काय हो मध्येच, असं म्हणते आता विद्या. तर आता यश कावेरीकडे बघतच थांबतो. काय झालं यश ना, असे का बघतायत ते माझ्याकडे, असं म्हणते आता कावेरी मनातल्या मनात. हे काय होतंय आजकाल कावेरी, तुम्ही बोलला नाही तरी तुमचा आवाज ऐकू येतोय आणि सारखं तुमच्याकडेच बघत राहावं असं का वाटतंय, असं म्हणतो आता यश मनातल्या मनात. तर आता दोघं एकमेकांकडे बघत असतात, यश आणि कावेरी. खूप मस्त सीन दाखवलाय खरं तर. भाऊजी, असं म्हणते आता विद्या. आणि आता त्याला स्वप्नातून जागे करते. काय काय झालंय, कुठे तंद्री लागले तुमची, असं म्हणते आता विद्या. कुठे काय, इथेच तर आहे मी, असं म्हणतो आता यश. हो, माहिती आहे तुम्ही इथेच आहात. भाऊजी, आजकाल ना तुम्ही खूप विचित्र वागायला लागलात. डोळे बघा, डोळे किती सुजले हो. मला वाटतंय ना तुम्हाला झोप येत असणार. खूप दिवस झालेत ना तुम्ही झोपला नसणार. जा बरा, जाऊन झोपा, असं म्हणते आता विद्या. हो हो, जातो, असं म्हणतो यश. जा जा जा, जाऊन झोपा, असं म्हणते आता विद्या. तर आता यश आपली बोटं हलवून दाखवतो, जसं कावेरी हलवते तशी. तर आता कावेरी बघते ते आणि यश तिथून निघून जातो. यश ना, काय झालंय, असं म्हणते आता कावेरी. असे का वागतायत ते? तर आता सकाळ झालेलं दाखवलंय. तर आता पूर्ण घर सजवलेलं असतं आता धर्माधिकाऱ्यांचं. तर मग आता इथे तयार होऊन येते बाहेर कावेरी. तर मग आता यश तिच्याकडेच बघत बसतो. तर आता यशची नजर फक्त कावेरीवरच असते. तर मग आता विद्या येते तेवढ्यातच आणि यशकडे बघते. भाऊजी, अहो भाऊजी. हा वहिनी, असं म्हणतो आता यश. कुठे तंद्री लावली आहे, किती काम बाकी आहे हो, चला ना पटपट आटपा ना. मी हे ठेवून येते मी आणि मदत करते तुम्हाला, असं म्हणते आता विद्या. तर मग आता यश म्हणतो, तुम्ही करा तुमचं काम, मी कावेरीला सांगतो मदत करायला, असं म्हणतो आता यश. कावेरी वहिनी, अहो त्या निघून गेल्या, असं म्हणते आता विद्या. अहो लक्ष कुठे आहे तुमचं, काय झालंय तुम्हाला काय माहीत, विचित्रच वागताय तुम्ही, असं म्हणते आता विद्या. तर आता यश मात्र कावेरीकडेच बघत असतो आणि कावेरी आता सगळ्यांना चहा वगैरे देत असते. तर आता कावेरीकडेच लक्ष असतं त्याचं सगळं. तर आता मस्त गाणं लागलंय बॅकग्राऊंडमध्ये, तुला पाहताना आजही. तुला, खूप छान गाणं लावलंय आणि खूप छान सीन पण आहे. तर आता यश कंटिन्युअसली बघत असतो कावेरीला आणि सगळीकडे जिकडे जिकडे ती जात असते ना तिथे तो बघत असतो. तर मग आता कावेरी बघते त्याला. तर आता कावेरी पण बघत असते यशकडे. तर आता यश खाली येतो आणि आता कावेरीच्या बाजूने चालायला लागतो. तर आता तिच्याकडे बघूनच चालत असतो तो, समोर बघतच नसतो. तर मग आता समोर एक पिल्लर असतो. तर आता त्या पिल्लरला जाऊन आपटतो आता यश आणि त्याला लागतो मार आणि मग तो हसतो. तेवढ्यातच कावेरी तिथून निघून जाते. तर आता यश आपल्या या गोष्टीवर हसतो. तर मग आता तो परत कावेरीला बघतो, तर त्याला दिसतच नाही कावेरी. तर आता कावेरी पाठीमागून येऊन त्याच्या खांद्यावर हात देते आणि म्हणते, काय? तर आता यश परत बघतच असतो कावेरीकडे. तर आता कावेरी चुटकी मारते आणि म्हणते, काय, कुठल्या तंद्रीत आहात, काय करताय, कुठे काय, असं म्हणतो यश. मग आजपासून काहीतरी कारण काढून माझ्याकडे बघताय, असं म्हणते आता कावेरी. अशाने लोकांचा गैरसमज होईल, असं म्हणते कावेरी. गैरसमज झाले होते,
आता सगळं स्वच्छ आणि स्पष्ट झालंय असं म्हणतो यश. म्हणजे असं म्हणते आता कावेरी. तर आता यश तिच्या जवळ येतो. म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे असं म्हणतो तो. तुमचे विनोद करून झाले असतील तर मग कामाला लागूया असं म्हणते आता कावेरी. तर आता विद्या येते आणि म्हणते भाऊजी, भाऊजी अहो असं विचित्र का वागताय हो? काय झालंय का तुम्हाला? काय झालं असेल तर सांगा असं म्हणते आता विद्या. हा, मी असं म्हणून काय सांगायलाच येत नाही आता यशला. जाऊ देत वहिनी, चला आपल्याला आता खूप काम आहेत. अहो भाऊजी काढा होते आता करंट बिरंट लागेल असं म्हणते आता विद्या. कारण आता यशच्या गळ्यामध्ये लाइटिंग असते. तर मग आता यश म्हणतो करंट तर कधीच लागलाय प्रेमाचा असं म्हणतो यश. आणि आता तिथून कावेरी आणि विद्या निघून जातात. तर आता विद्या म्हणते अहो गुलाबजाम रसगुल्ला सगळं आणलंय होते पण दिलंच नाही आपण. इतकी सगळी तयारी करून अहो सगळं फुकटच जाणार आहे असं म्हणते आता कावेरी. कारण हा साखरपुडा होणारच नाही आहे असं म्हणते कावेरी. अगं अगं बाई माझ्या लक्षातच नाही आलं असं म्हणते आता विद्या. चला चला थोडं लांब लांब ठेव, रांगोळी काढायची आहे ना असं म्हणून आता सुलक्षणा सांगत असते मुलीला कसं डेकोरेशन करायचं ते वगैरे. तेवढाच तिथे विद्या येते. तर आता विद्या सामान आणून देत असते सुलक्षणाला. हा झाली आहे सगळी तयारी व्यवस्थित ना? तवक वगैरे आणलाय, तुमच्या हाताने ठेवा, माझ्या हाताने नंतर गोंधळ होईल असं म्हणते आता ती. बघा बरोबर आहे ना सगळं? हो हो. किती घाई करशील, अजून गुरुजी सुद्धा यायचे आहेत. हो ना असं म्हणते ती. मग आणि चांदीच्या तवक्का आपल्याला बाहेर ठेवायचे आहेत का? हो म्हणून तुमच्या हातात दिले असं म्हणते आता काकू यशची. मला कळत नाही गुरुजी कसे काय आले तवानं? ते यायला होते ना, मुहूर्ताची वेळ टळून जाईल. हो हो त्यानेच दिला ना आपल्याला मुहूर्त काढून, मग ते येतील असं म्हणते आता सुलक्षणा. तर मग तेवढ्यातच यश येतो. तर मग ती म्हणते यश बरं झालं तू आलास. जरा गुरुजींना फोन करून विचार ते कुठपर्यंत पोहोचलेत असं म्हणते आता सुलक्षणा. विचार किती वेळ लागेल त्यांना. तर आता हे सगळं कावेरी लांबून बघून ऐकत असते आणि बघत असते. तर विद्या ही मदत करत असते ह्या सगळ्यांना. गुरुजींचा फोन नॉन रिचेबल आहे असं म्हणतो आता यश. तर मग आता हे काय नवीन असं म्हणते आता त्याची काकू. फोन कसं लागत नाही त्यांचा ते सांग. फोन का लागत नाहीये? येईल गुरुजी लवकर, चल आपण स्वयंपाकाचं बघू तोपर्यंत असं म्हणते आता सुलक्षणा. तू करत राहते ना 2-2 मिनिटांनी फोन असं म्हणते आता सुलक्षणा यशला. तर आता इथे कावेरी म्हणते मकरंद तुला तुझा निशाशी लग्न करून ह्या घरामध्ये जावे म्हणून यायचा प्लॅन मी सक्सेसफुल नाही होऊ देणार असं म्हणते आता कावेरी मनातल्या मनात. तर आता यश कावेरीकडे जातो आणि आता चुटकी मारतो आणि म्हणतो काय कुठे लक्ष आहे, कसला विचार करताय? आज तर तुम्ही खुश असायला हवं ना. मानी तुमच्यावर जी जबाबदारी सोपवली होती ती एका अर्थी पूर्ण झाली आहे आज असं म्हणतो आता यश. आय मीन निशा आधीपेक्षा कॉन्फिडंट तर झालीच आहे, पण त्यात म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं तिच्यावर प्रेम करणारा, तिला आवडणारा, तिला रिस्पेक्ट करणारा जोडीदार मिळालाय असं म्हणतो आता यश कावेरीला. तरी काळजी वाटते असं म्हणते आता कावेरी. निशाचं सगळं नीट होऊ देत, पण चुकीचं व्हायला नको असं म्हणते आता कावेरी. काय चुकीचं होणार आहे असं म्हणतो आता यश. असं का बोलताय तुम्ही? तर आता तेवढ्यातच यशला बोलवते सुलक्षणा आणि म्हणते गुरुजींना बोलव. किती कधीपासून नाही आले ते. तर आता गुरुजी येतात. तर मग आता सुलक्षणा म्हणते आलात तुम्ही, वाट बघत होते तुमची. अहो मुहूर्त टळून जायचा नाही तर तोच अनर्थ टाळावा म्हणून मी धावत धावत आलो असं म्हणतात आता गुरुजी. सुलक्षणाताई हा साखरपुडा होऊ शकत नाही असं म्हणतात आता गुरुजी. तर आता मकरंद सुद्धा येतो आणि ऐकतो. तर आता सगळ्यांच्या भुया वर होतात आणि कावेरी मात्र खूप खुश होते आणि विद्या पण. तर आता मकरंद एकदम नाखुश होतो. तर आता विद्या आणि कावेरी मात्र खूप खुश होतात आणि बाकी सगळे नाराज. तर आता मकरंद ला कळतच नाही काय करायचं ते, कारण त्याचा प्लॅन फ्लॉप होतो ना. तर आता इथे विद्या हातवारी करते आणि बेस्ट झालं म्हणते. तर मग आता सुलक्षणा गुरुजींना म्हणते म्हणजे काय झालं? निशा आणि मकरंदराव यांच्या पत्रिका जुळत नाही. हा साखरपुडा करणं म्हणजे या मुलीचा घात करणं असं आहे असं म्हणतात गुरुजी. हा साखरपुडा झाला तर ती मुलगी आयुष्यात कधीच सुखी होणार नाही. ती काळ्या दगडावरची रेग आहे असं म्हणतात गुरुजी. कावेरी मला माहिती आहे हे सगळं तू केलंस असं म्हणतो आता मकरंद. खूप मोठा डाव खेळली आहेस तू. गुरुजी अहो नक्की काय झालं? असं का म्हणताय तुम्ही असं म्हणतात यशची काकू. हे बघा मुलगीच्या पत्रिकेत चंद्र निश्चस्थानी आहे आणि मुलाच्या पत्रिकेत राहू आणि मंगळ एकत्र सप्तक ठिकाणी आहेत. हा म्हणजे योग चांगला नाही आहे असं म्हणतात गुरुजी. हा योग म्हणजे श्वास घ्यायच्या आधीच गुदमरायला लावणारा आहे असं म्हणतात ते. अहो हे सगळं कसं शक्य आहे? आम्ही तर ॲपवरती बघितलं होतं जुळवून पत्रिका आणि ते जुळल्या होत्या हो असं म्हणते ती. अहो ॲप बिपचं मला सांगू नका. हो मी माझ्या स्वतःच्या हाताने कुंडल्या मांडल्या आणि पत्रिका तपासून पाहिल्या. पूर्णिमाताई पत्रिकेत 100% दोष आहे असं म्हणतात आता गुरुजी.
या मुलीचं त्या मुलाशी लग्न केलं तर निशाचं वैवाहिक जीवन तणाव आणि एकटेपणाने भरलेलं असेल असं म्हणतात गुरुजी. तर आता मकरंद खुणशी नजरेने बघतो आता कावेरीकडे. तू कितीही प्रयत्न कर मकरंद, ह्या जन्मात तरी मी निशाशी सोबत नाही होऊ देणार असं म्हणते आता कावेरी. तर आता एपिसोड मात्र इथेच संपतो. तर बघा तर रिकॅपमध्ये काय आहे ते. तर आता मकरंद येतो घरी आणि म्हणतो यशच्या काकूला की निशाला निर्जळी उपवास करावा लागेल. कोणी तिला 108 वेळा तुळशीच्या आजूबाजूला फेऱ्या घालावे लागतील. त्या दरम्यान तिला कोणीही स्पर्श करू नये. निशा थांब असं म्हणते आता कावेरी आणि ती म्हणते की तुला हे सगळं करण्याची काही गरज नाहीये. तुझ्या पत्रिकात काहीही दोष नाहीये. गुरुजींना गुरुजींनी चुकीची पत्रिका पाहिली म्हणून ती कुंडली जुळली नाही असं म्हणते आता ती. तर मग आता सुलक्षणा म्हणते तू निशाच्या लग्नापासून दूर राहायचं, तिच्या लग्नात सहभागी व्हायचं नाहीस असं म्हणते आता सुलक्षणा कावेरीला. तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर यशला मात्र डाऊट येतो की काय चाललंय म्हणून. तर रिकॅप इथेच संपतो पण.